विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाच्या संदर्भात भेटतो आहोत. या पाठाचा गोषवारा रूपाने आपण पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण थोडक्यात पुस्तकाची ओळख करून घेऊया. खरं तर मुलांनो, इतिहास म्हटलं की राजा, त्याचा इतिहास, वेगवेगळी स्वातंत्र्ययुद्ध हे शिकलो किंवा त्याचा गोषवारा अभ्यासला. पण यावर्षी मात्र इतिहासाचं पुस्तक काहीसं वेगळं आहे. यात आपण पाश्चात्य पौरात्य इतिहासकार, प्रसारमाध्यमांचा इतिहास, मनोरंजनाची माध्यमे, खेळ व इतिहास, पर्यटन आणि इतिहास या गोष्टी आपण शिकणार आहोत. चला तर भेटूया पहिल्या प्रकरणातील इतिहासकारांना, ज्यांच्यामध्ये आपल्याला इतिहासाची ओळख झाली. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा पाठाच्या शीर्षकावरून कळलं असेल की आपण या पाठामध्ये पाश्चात्य देशात म्हणजे युरोप खंडात कशा प्रकारे इतिहास लेखन झालं ते शिकणार आहोत. पहिला मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा. जेव्हा गतकाळात घटना घडतात तेव्हा त्याची क्रमशः संगती लावली जाते व आकलन करून घेणं म्हणजेच इतिहास जाणून घेणं. म्हणजे इतिहास संशोधन अधिक लेखन अधिक अभ्यास या तीन त्रयी. अखंडित चालणारी प्रक्रिया. वैज्ञानिक शाखांप्रमाणे इथे प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण नसतं, कारण त्या घटना घडून गेलेल्या असतात. म्हणून इथे इतिहासतज्ञ तौलनिक विश्लेषण करतात. यासाठी आपण अक्षरवाटिका समजून घेऊ. ही अक्षरवाटिका म्हणजे काय? तर भाषा आणि लिपी यामध्ये अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचं वळण, म्हणजे इतिहासामध्ये कशा प्रकारे लिहिलं गेलेली भाषा, लेखकाची भाषाशैली म्हणजे त्या भाषाशैलीमध्ये कोणता काळ आहे, त्या काळामध्ये बोलण्याची कुठली ढब आहे, लिहिण्याची कुठली पद्धती आहे याचा आपण अभ्यास करतो. वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार म्हणजे त्या काळामध्ये लेखन प्रक्रिया कशा प्रकारे केली जात होती किंवा कागद कशा प्रकारे तयार केला जात होता हे. त्यानंतर अधिकारदर्शक मुद्रा या गोष्टींचं आकलन जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करतात आणि म्हणून त्याच्या विश्वासार्थ पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण पाहणार आहोत इतिहास संशोधन पद्धती. म्हणजे ज्या वेळेला इतिहासाची मांडणी केली जाते त्यावेळेला उपलब्ध जे ऐतिहासिक संदर्भ आहेत ते संदर्भ तपासणं, ऐतिहासिक माहितीचं संकलन करणं आणि त्याचं तौलनिक विश्लेषण करणं. त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांची उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ लक्षात घेणं, योग्य प्रश्नांची ऐतिहासिक संदर्भाशी मांडणी करणं, संभाव्य परिकल्पना मांडणं आणि इतिहासाच्या साधनाचं चिकित्सक संशोधन. विद्यार्थ्यांनो, यासमोर तुमच्या स्क्रीनवर एक इतिहास संशोधन पद्धतीचा तक्ता आहे. त्याचं निरीक्षण करून तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहात. थोडक्यात आता आपण पाहिल्या की या इतिहास संशोधन पद्धती कशा आहेत आणि त्या इतिहास संशोधनास सहाय्यभूत कशा ठरतात. आता इतिहास लेखनाची परंपरा कशी असते बघा. तर इतिहासामध्ये उपलब्ध पुरावे अधिक चिकित्सक संशोधन पद्धती, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी म्हणजे इतिहास लेखन. इथे इतिहासकाराला भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची नोंद घ्यायची असते. त्यामुळे निवडलेली घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबिलेला वैचारिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राचीन काळात इतिहास लेखन हे गृहचित्र, गीत यातून होत असे.
हे अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे पहिली पद्धत जी आहे इतिहास लेखनाची ती शास्त्रशुद्ध आहे. त्याच्यामध्ये इतिहासकार प्रश्नांची मांडणी करतात. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हे प्रश्न जे आहेत ते मानव केंद्रित असतात. म्हणजे विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विविध कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. तिसरं, प्रश्नांना आणि उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असून तर्कसंगत मांडणी केलेली असते. यामध्ये पुरावा हा घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. चौथं, मानवजातीने भूतकाळात केलेल्या गोष्टींचा वेध घेतला जातो. अशा प्रकारे इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत. मुलांनो, तुम्ही ते लक्षात काय ठेवणार आहात? तर हिस्ट्री हा शब्द जो आहे हा शब्द ग्रीक भाषेतला आहे आणि तो 5व्या शतकात हिरोडॉटस या ग्रीक इतिहासकाराने द हिस्ट्रीज या ग्रंथात मांडलेला आहे. सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि प्रथम या विद्यापीठामध्ये इतिहास विषयाला सुरुवात झाली. काय लक्षात ठेवणार आहात? गॉटिंगन, जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना आणि तिथे केले गेलेला इतिहासाचा अभ्यास आणि पहिल्यांदाच इतिहास विभाग हे अत्यंत महत्त्वाचं. आता ज्या प्रकारे हा जो इतिहास मांडला जातो त्या इतिहास मांडण्यामध्ये अनेक संशोधक महत्त्वपूर्ण ठरतात. आपल्या पाठाचं नावच असं आहे की आपण या पाठामध्ये पाश्चात्य इतिहासकारांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे यामध्ये पहिला इतिहासकार आपण पाहतो आहोत तो म्हणजे रेने देकार्त. हा एक फ्रेंच तत्वज्ञानी होता. त्याबरोबर तो गणिततज्ञ सुद्धा होता आणि संशोधक होता. तुम्हाला माहीत आहे का, वयाच्या आयुष्यातली म्हणजे एकूण आपल्या आयुष्यातली 20 वर्ष त्याने डच पोर्तुगीज आर्मीसाठी काम केलं. त्यामुळे नंतर तो इतिहास लेखनाकडे वळला. इतिहास लेखनासाठी वापरलेली साधनं, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून पाहणं त्याला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. म्हणजेच रेने देकार्त जो आहे तो रेने देकार्त असं म्हणतो की इतिहासामध्ये जी कागदपत्र आपल्याला उपलब्ध होतात ती कागदपत्र आपल्याला अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असतात. त्याचा डिस्कोर्स ऑन द मेथड हा जो ग्रंथ आहे तो संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तो काय म्हणतो बघा, त्याच्याच भाषेत बघूया. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. म्हणजे इतिहासामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा इतिहासामध्ये ज्या गोष्टी आपल्याला काळाच्या ओघामध्ये सापडतात त्याच्याविषयी जोपर्यंत आपल्याला सत्यता कळत नाही किंवा ते सत्यता समोर येत नाही तोपर्यंत आपण त्याच्याविषयी न बोलणंच योग्य. व्हॉल्टेअर. यानंतर आपण पाहूया की व्हॉल्टेअर त्याचं मूळ जे नाव होतं ते फ्रान्सा मेरी अरुए. हा इतिहासकार, लेखक, तत्वज्ञान आणि विशेषतः म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा महत्त्वाचा दुवा आहे. आपण 8वीला फ्रेंच राज्यक्रांती हा भाग शिकलो. याच्यामध्ये जे 3 इतिहासकार आहेत किंवा 3 फ्रेंच राज्यक्रांतीचे उद्गाते आहेत, रुसो, व्हॉल्टेअर आणि मॉन्टेस्क्यू. त्याच्यापैकी व्हॉल्टेअर हा एक. त्याच्या मते इतिहास लिहिताना तत्कालीन जो समाज आहे त्या समाजामध्ये परंपरा अधिक व्यापार
अधिक आर्थिक व्यवस्था, अधिक शेती यांची बेरीज केली पाहिजे. त्याने मानवी जीवनाला इतिहासात स्थान दिलं आणि म्हणूनच व्हॉल्टेअर हा इतिहासाचा लेखनाचा जनक असं म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे. व्हॉल्टेअर याला इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात आणि म्हणून व्हॉल्टेअर हा इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तिसरा इतिहासकाराला आपण बघणार आहोत किंवा ऐकणार आहोत, तो म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हा याचा जो कालावधी आहे तो 1870 ते 1931. जर्मन तत्वज्ञानी आहे. ऐतिहासिक वास्तव आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं गेलं. साधारणतः इतिहासातील ज्या घटनाक्रम दर्शवतात त्या दर्शवणारा जो घटनाक्रम आहे तो इतिहासातील समाजाची प्रगती दर्शवतात. त्यामुळे इतिहासकारांची मांडणी बदलते. म्हणजेच इतिहासातील घटनाक्रम हा नेहमी प्रगतिशील असतो आणि त्यामुळे इतिहासकारांनी जे अगोदर मांडलेलं असतं ते पुन्हा प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांना विचार करावा लागतो. त्यामुळे इतिहास संशोधन पद्धती महत्त्वाच्या ठरतात. पुढचा जो इतिहासकार आहे तो लिओपोल्ड व्हॉन राके. हा बर्लिन विद्यापीठामध्ये होता आणि बर्लिन विद्यापीठाच्या इतिहास लेखनावर त्याचा खूप अभ्यास होता. बर्लिन विद्यापीठामध्ये तो एक तत्ववेत्ता म्हणून ओळखला जायचा. तो असं म्हणतो की इतिहास लेखनामध्ये चिकित्सक पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे इतिहास लेखनामध्ये जे मूळ कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा चिकित्सक पद्धतीने म्हणजे जो दस्तऐवज आहे त्याचा कसून शोध घेतला पाहिजे. त्याला कुठेही काल्पनिकतेचा आधार असता कामा नये. याविषयी त्याने आपले विचार द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ हिस्ट्री या ग्रंथामध्ये लेखन केलेलं आहे. पुढचा इतिहासकार तर आपल्याला माहीत आहे, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तो आहे कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्स बघा, हा तर आपल्याला नेहमीच्याच परिचयाचा तत्ववेत्ता आहे. आपण नेहमी कुठे ना कुठेतरी त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याला आपण ओळखतो आहे रे आणि नाही रे असं तत्वज्ञान मांडणारा. चला तर आपण त्याला स्वतः अभ्यासा. म्हणजे आपल्याकडे असलेल्या गुगलला आपला दोस्त बनवा आणि कार्ल मार्क्स याचा अभ्यास तुम्ही स्वअध्ययनाने करू शकता. थोडा तर अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे आणि म्हणून आपलं पुस्तक आणि गुगल या दोघांचा मिलाप घालून तुम्ही कार्ल मार्क्स विषयी विचार करू शकता, अभ्यास करू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा जो आहे आपला तो ॲनल्स प्रणाली. काय आहे ॲनल्स प्रणाली? तर फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची जी परंपरा उदयाला आली फ्रान्समध्ये ती ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणालीमध्ये जसं आत्ता बाकीच्या इतिहासकारांनी व्हॉल्टेअर किंवा लिओपोल्ड किंवा रेने देकार्त यांनी जसं मांडलं की इतिहासामध्ये काय काय महत्त्वाचं, इतिहास लेखनामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, त्यामध्ये ॲनल्स प्रणाली काय सांगते तर इतिहासामध्ये राजकीय घडामोडी, राजे, त्यांच्या लढाया या तर महत्त्वाच्या आहेतच, परंतु तत्कालीन हवामान म्हणजे त्या परिसरात किंवा त्या भागामध्ये असलेलं हवामान, तिथले जे स्थानिक लोक किंवा शेती किंवा व्यापार, अधिक तत्वज्ञान, अधिक दळणवळण, अधिक संपर्काची साधनं, अधिक सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याची सुद्धा गोळाबेरीज झाली पाहिजे. आता आपण हे उदाहरण जे आहे ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भात
समजून घेऊ शकतो. जेव्हा आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास मांडतो किंवा फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास बघतो, तेव्हा त्यामध्ये आपण तिथली जे लोक होते, आपल्याला माहिती आहे की 94% जी जमीन होती ती राजा, धर्मगुरू यांच्या ताब्यामध्ये होती आणि फक्त 6% सामान्य लोकांच्या ह्याच्यात होती. त्यानंतर तिथल्या लोकांना रस्त्याचाच कर सुद्धा भरावा लागत होता. हे सगळं म्हणजे तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती यांचा अभ्यास किंवा यांची गोळाबेरीज. म्हणजेच ॲनल्स प्रणाली आपल्याला काय सांगते हे लक्षात ठेवा की तत्कालीन हवामान अधिक स्थानिक लोक, अधिक शेती, अधिक व्यापार, अधिक तंत्रज्ञान, अधिक दळणवळण, अधिक संपर्काची साधनं, अधिक सामाजिक बांधिलकी आणि समूहाची मानसिकता यांची गोळाबेरीज तुम्ही केली पाहिजे. त्यानंतर आपण बघूया स्त्रीवादी इतिहास लेखन. अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर त्या काळामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन हे फारसं काही पुढे आलं नव्हतं, परंतु काही स्त्रियांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे जेव्हा स्त्री आपल्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करते त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतात. याच्यामध्ये सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची भूमिका सिद्ध केली किंवा तिने मांडली. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा इतिहासकार मायकल फुको. मायकल फुको याचा विचार आपण रेने देकार्त, व्हॉल्टेअर याच्याबरोबर नाही केला. आपण तो वेगळा करतो आहोत कारण मायकल फुको यांनी काहीतरी वेगळा विचार इतिहास लेखनाच्या संदर्भात केला. काय होता तो? त्याच्या अगोदर मायकल फुको कोण होते? तर ते फ्रेंच तत्वज्ञानी होते, इतिहास समीक्षक होते. त्यांनी इतिहासाची एक नवी संकल्पना मांडली. तो ग्रंथ होता आयकोलॉजी ऑफ नॉलेज. आयकोलॉजी ऑफ नॉलेज. त्यांनी असं सांगितलं की इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत चुकीची आहे. म्हणजे आपण जेव्हा कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत वापरतो ती चुकीची आहे. त्यांच्यामध्ये इतिहासात स्थित्यंतरावर स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचं पुराणतत्व असं मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इतर इतिहासकारांच्या मानाने मायकल फुको यांनी मांडलेले जे विचार होते ते वेगळे होते. त्यांच्या मते पूर्वी इतिहासकारांनी इतिहास मांडताना मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा अभ्यास नाही केला असेल किंवा तो विचारात नाही घेतला असेल तर तो विचारात घेतला पाहिजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून. अशा प्रकारे आपण इतिहास लेखनाची पाश्चात्य दृष्टिकोनातून जी व्याप्ती आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि त्यानंतर आपण इतिहासामध्ये साहित्य कसं अंतर्भूत झालं, स्थापत्य कसं अंतर्भूत झालं, नृत्यकला कशी अंतर्भूत झाली, नाट्यकला कशी अंतर्भूत झाली, चित्रपट निर्मिती कशी अंतर्भूत झाली याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला हा पाठ शिकवण्याचा, परंतु तो तुम्ही पुस्तकाच्या मदतीने, कारण इथे आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे फार कमी वेळामध्ये खूप काही सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी, परंतु जर तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही पुस्तकाच्या मदतीने या पाठाचा अभ्यास केलात तर नक्कीच हा पाठ तुम्हाला कळेल. धन्यवाद.